सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 29 मे 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारा तालुक्यातील एका निवासी वसतिगृहात 8वी ते 10वी मराठी माध्यम सन 2025-26 या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे। तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी 9156865791 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा। जिल्हा परिषद बदल्यांसंदर्भातील आंदोलनाला कर्मचारी महासंघाचा पाठिंबा काका पाटील। जिल्हा परिषदेअंतर्गत सन 2025-26 मध्ये झालेल्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे। त्यांनी घेतलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिकेस जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा पूर्ण पाठिंबा राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष काका पाटील यांनी दिली। प्रतिवर्षाप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या बदल्या जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने केल्या आहेत। जागा रिक्त असताना त्या ठिकाणी न दाखवता किंवा रिक्त दाखवून सुद्धा तुम्हाला तिथे जाता येणार नाही असं कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांना त्यांच्या न्यायिक असलेल्या बदल्यास हरताळ फासण्याचे काम जिल्हा परिषद अधिकारी व प्रशासन करत आहे। वास्तविक हेच जिल्हा परिषदेचे अधिकारी मंत्रालयात बसून स्वतःच्या बदल्या पाहिजे त्या ठिकाणी करून घेण्यात सक्षमपणे काम करतात। मात्र वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या न करण्याचे शासनाचे आदेश आहेत। तसे असताना 2 दिवस बदल्या पुढे ढकलून प्रशासनाकडून प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या। झेडपी बदल्यांमध्ये इंटरेस्ट असल्याने झोलझाल, जागा रिक्त ठेवण्यामध्ये गोडबंगाल काय? सातारा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातून कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवली जाते। मात्र या बदल्यांमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांना इंटरेस्ट असल्यानेच बदल्यांमध्ये झोलझाल होऊ लागला असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। राज्यात कुठेही न होणाऱ्या समुपदेशन बदल्यांमध्ये जागा रिक्त असूनही त्या कर्मचाऱ्यांना दिल्या जात नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे। जागा रिक्त ठेवण्यामागे गोडबंगाल काय याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे घुले यांच्या कारणांची चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी एकावर गुन्हा। बेदरकारपणे दुचाकी चालवून वृद्ध महिलेला जखमी केल्याप्रकरणी यश बाळासाहेब जाधव राहणार सोनवडी तालुका सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। हा अपघात मारवाडी चौकात झाला। या अपघातात शालन सुधाकर रसाळ या जखमी झाले आहेत। या प्रकरणी सुधाकर रसाळ वय 76 राहणार दत्त रेसिडेन्सी सोमारपेठ सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यवतेश्वर घाटात फिल्मी स्टाईलने मारहाण। पूर्वीच्या भांडणातून परळी येथील पानटपरी व्यावसायिकाला तिघांनी कोयत्याने मुठीने बेदम मारहाण केल्याची घटना यवतेश्वर गावाच्या हद्दीत घडली। या प्रकरणी आकाश मनोज घाडगे वय 27 राहणार परळी तालुका जिल्हा सातारा यांनी फिर्याद दिली आहे। साहिल इनामदार, ऋषिकेश विटकर व इतर 3 अशा 5 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी साताऱ्यात एकावर गुन्हा। अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 27 मे रोजी दुपारी 6 वाजण्याच्या सुमारास कौतुक राजेंद्र शहा राहणार शाहूपुरी सातारा जुना मोटर स्टँड परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचा आढळून आला। या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुसेगावतून जाणाऱ्या महामार्गाच्या कामासाठी सर्वपक्षीय नेते लढा उभारणार। पुसेगाव येथील बाजारपेठेतून जाणाऱ्या सातारा टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे रखडले काम तातडीने पूर्ण होण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येत निर्णायक लढा उभारण्याची गरज आहे। यासाठी रविवार दिनांक 1 जून रोजी श्री सेवागिरी मंदिरात बाधित देवतार ट्रस्ट आणि गावातील सर्वपक्षीय प्रमुख लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करून पुढील दिशा ठरवण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे। राजापूर तालुका खटाव ग्रामपंचायतीची भिंत पडली। खटाव तालुक्यात गेले 5-6 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे राजापूर ग्रामपंचायत कार्यालयाची भिंत रविवारी दिनांक 25 मे रोजी दुपारी पडली। या कार्यालयातील संगणक आणि 2 प्रिंटरचे 65 रुपयांचे नुकसान झाले आहे। नवविवाहित युवकाची साखरवाडीत आत्महत्या। साखरवाडी तालुका फलटण येथील निखिल बापरा भोसले वय 33 या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। निखिलचा मागील 2 महिन्यापूर्वी विवाह झाला होता। मात्र त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही। मितभाषी असलेला निखिल सर्वांशी हसत खेळून वागायचा। तो साखरवाडीतील श्री दत्त इंडिया साखर कारखान्यात लॅब विभागात कार्यरत होता। त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक विवाहित बहीण असा परिवार आहे। त्याच्या निधनाने साखरवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। वॉटर स्टेशन येथील रेल्वेच्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य। निकृष्ट कामामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे। सातारा महामार्गावरील वॉटर स्टेशन हद्दीतील काळीमोडी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस केलेल्या भरावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। 2 ते 3 महिन्यापूर्वीच रेल्वे विभागाने वॉटर स्टेशन येथील काळीमोडी पुलाच्या दोन्ही बाजूस असलेल्या भरावर डांबर टाकून रस्ता बनवला होता। मात्र निकृष्ट केलेल्या कामामुळे या ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत। पुलाजवळ पडलेल्या खड्ड्यात वाहने आढळत आहेत। त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून याकडे रेल्वे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। रेल्वे विभागाने काळीमोडी उड्डाणपूल खड्डेमुक्त करावा अशी मागणी वाहनधारकांच्याकडून होत आहे। खंडाळा तालुक्यात पावसामुळे पिकांना फटका। खंडाळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील एकूण 262 शेतकऱ्यांचे तब्बल 67 हेक्टर मधील कांदा व भुईमूग या पिकांचे नुकसान झाले आहे।
याबाबत नुकसानीचा अहवाल खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आला। तालुक्यामध्ये अनेक घरांचे हे नुकसान झाले आहे। यामध्ये मोरवे, जवळे, लोणी या ठिकाणी असलेल्या कच्च्या घरांचे नुकसान झाले, तर भादवडी या ठिकाणी एक गाय पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत जखमी झाली। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।